हॅलो, नमस्कार. मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि 5:30 वाजल्यावरच मी उठले. कारण की मला जाग 5 वाजल्यापासूनच होती, पण मी 5:30 वाजता उठले कारण लवकर अंधारातून उठावंच वाटत नव्हतं. तर आता दिवसाची सुरुवात झालेली आहे. कसं असतं माहिती आहे का, जेव्हा पिल्लूचा डब्बा असतो ना, तर त्यावेळी एक वेगळीच काळजी असते. त्यामुळे आज डब्बा होता. डेली रुटीन असं म्हणता येणार नाही किंवा मॉर्निंग रुटीन असंही म्हणता येणार नाही, कारण की रोजची एक वेगळ्या वेळेला वेगळी काही कामे होतात. कधी आता पिल्लूच्या पप्पाला बाहेर जायचं असेल किंवा मग पिल्लूला शाळेत जायचं असेल, तर त्यावेळी लवकर डब्बा व स्वयंपाक वगैरे आटपून जातो. आणि ते जर दोघं जण घरी राहत असतील तर मग थोडंसं आरामात होते. म्हणजे पहिल्यांदा मग नाश्ता होतो आणि त्यानंतर जेवण वगैरे होते. तर असं एका हाऊसवाईफचं डेली रुटीन म्हणजे फिक्स त्या टायमाला 30 कामं होणार असं मुळात नसतेच. प्रत्येकाचं एक वेगळ्या टायमिंगनुसार घरातल्या आपल्या जे सदस्य आहेत त्यांच्यानुसारच आपली घरातली कामं होत असतात. तर आज मला डब्बा होता, त्यामुळे मी सकाळी 5:30लाच उठले होते, कारण मला पिल्लूसाठी 2 भाज्या आणि चपाती बनवायची होती. तर त्याचमुळे मी उठल्याच्या नंतर सकाळी छान असं कोमट पाणी करून पिलं. आणि जर आपण खूप लवकर उठलो तर त्यावेळेला असं म्हणजे कोमट पाणी पिल्याच्या नंतर चांगलं वाटते. आणि डेली माझं आहेच असं की मी एक हलकंसं कोमट, जास्त गरम वगैरे काही पाणी पित नाही. थोडंसं हलकं कोमट पाणी जे आहे ते पहिल्यांदा असं शांत बसून पिते आणि त्यानंतरच कामाची सुरुवात होते. आणि एकदा का कामाची सुरुवात झाली की मग ते 12 वाजेपर्यंत काही काम संपत नाही. आता हे पहिल्यांदा कोमट वगैरे पाणी पिलं आणि त्यानंतर बाहेरचं मला अंगण झाडायचं होतं. पोर्च आहे समोर, तर तो पोर्च झाडायचा होता. तर रात्री हे असे रानोमाळ चप्पल ठेवलेले असतात. आणि त्यानंतर आता कालच पिलूने एक चप्पल घेतली नवीन, त्यामुळे त्याची जी काही चप्पल होती ती तिथून म्हणजे दुकानातून कॅरी बॅगमध्ये टाकून आणली होती. तर ती चांगलीच चप्पल होती, म्हणजे खराब म्हणजे जुनी झाली होती फक्त, पण खराब झाली नव्हती किंवा तुटलेली नव्हती. मग ती चप्पल मी व्यवस्थित काढून स्टँडवर ठेवले आणि तिथला जो काही पसारा आहे तो आवरून घेत होते. आणि ही सकाळी जे आहे पहिल्यांदा बाहेरचं काम झालं ना, मग आपण निवांत किती वेळ घरामध्ये करायला वेळ जरी लागला तरी काही वाटत नाही. पण पहिल्यांदा एकदाचं बाहेरचं अंगण वगैरे झाडून झालं की आपल्याला पण फ्रेश वाटते. आता त्यानंतर पिल्लू अजून तरी उठला नव्हता, तो आज झोपूनच होता. मग कुठलाही आवाज नको जायला, आणि जी बारीक मच्छर वगैरे असतात ते बाहेर मग ते आत जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मी दरवाजा लावूनच हे इकडलं बाहेरचं सगळं जे आहे ना ते झाडून घेत होते. आणि विशेष म्हणजे सांगू का, माझी जी तुळस आहे ना ती तुळस खूप वाळून गेलेली आहे. मध्यंतरी मी जेव्हा क्रिसमसच्या सुट्ट्याला माहेरी गेले होते तर त्यावेळेला पिल्लूच्या पप्पांनी काही पाणी त्याला टाकणं झालंच नाही. आणि त्यामध्ये इथे काही ऊन हवा लागली नाही, म्हणून आता मी तुळशीची जागा पण बदलणार आहे आणि दुसरी तुळस लावावा असा विचार करतच आहे त्या कुंडीमध्ये. पण आता त्याला पूर्ण मंजुळा आल्यात आणि त्या पूर्ण वाळलेल्या आहेत. आता मंजुळा टाकलं तरी त्याला व्यवस्थित पाणी वगैरे टाकावं लागते आणि मगच ती नवीन उगवणार. त्याच्या आधी मी एक तुळस परत लावणार आहे, कारण की तुळस दारात असल्यानंतर मला तरी छान वाटते. त्यामुळे आता ती वाळून गेलेली तुळस मला काढून टाकावी लागेल किंवा मग त्याच्या मंजुळा ज्या आहेत त्या चोळून त्याच्यामध्येच मला टाकावं लागेल. त्यानंतर आता बाहेरचं अंगण हे पोर्च जो आहे ना तो झाडून घेतला. आता मी पहिल्यांदा सांगितलं होतं पिलूच्या पप्पाला की जो गाडी आहे ना, तुम्ही ते गाडी फक्त बाहेर ठेवून जा, कारण की मग गाडी असल्यानंतर पण ते झाडणं होत नाही. तर त्याचमुळं आणि झालं असं की आता ते पण डेली म्हणजे इतक्यात ना म्हणजे 15 दिवस झाले असतील फक्त, इतक्यात असं डेली 1 तास वॉकिंगला जात आहे. त्यामुळे ते पण लवकर उठतात आणि मग मी हे सगळं झाडून वगैरे काढून घेते तोपर्यंत. आणि मग जे काही आणायचं सामान असते, म्हणजे काही दूध वगैरे असते आणायचं, तर ते घेऊन येतात. मग फिरायला जातात आणि 1 तास अर्धा तास असं म्हणा वॉकिंग करून येतात. आणि त्याचा अनुभव खूप चांगला पण येते त्यांना. आणि त्यातल्या त्यात त्यांनी चहा पण सोडली, हे जरा नवलच आहे. एक शिक्षक लोकांना चहा सोडणं म्हणजे किती म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती मोठं काम आहे. कारण जास्त सवय असे त्यांना चहा घेण्याची, आणि पिलूच्या पप्पाला तर जास्त सवय होती, तर ती सवय आता त्यांनी अजिबातच बंद केला चहा. आणि हे खूप मला तरी नवल वाटतंय मोठं. तर त्याचमुळं आता ते म्हणजे त्यांचं फक्त आता सकाळी जेवणाचं किंवा नाश्त्याचं मला टेन्शन असते. आता आहे ना, हा रांगोळीचा डब्बा आहे, तर त्याच्यामध्ये मी असं व्यवस्थित रंग भरून ठेवले होते, हिरवा रंग, गुलाबी रंग किंवा. तर पिल्लूनं खेळत हे त्याचा पूर्ण सगळे जे रंग आहेत ना ते एकत्रच मिक्स करून टाकले. आता माणसांनी रांगोळी तरी कशी टाकायची बघू शकता तुम्ही. म्हणजे त्या लेकरांना कधी काय सुचलं आणि कधी कोणत्या गोष्टीला काय खेळणं करून खेळतील काही सांगता येत नाही. तर त्याच्यानंतर आता अंगण वगैरे झाडून काढलं आणि अंगणामध्ये मी छान पाणी टाकलं.
आणि मग आता रांगोळी काढायची. तर डेली रांगोळी मी काढतेच, नाही असं नाही काढत, पण जास्त म्हटलं तर अमावस्या असेल, पौर्णिमा असेल किंवा सणवार असेल तर अशा वेळी मी कंपल्सरी रांगोळी काढते, कारण की रांगोळी काढल्याच्या नंतरच अंगण छान वाटते आपल्याला, त्याचमुळं. आणि विशेष म्हणजे अजून असं कोण कोण करते मला सांगा, की अजूनही मी ठिपक्याची रांगोळी काढते, कारण डिझाईन वगैरे काढणं माझ्या बसचं तर नाहीच आहे. काढलीच कधी डिझाईन तर फार अशी छोटी असं फूल वगैरे काढते आणि मग त्याला असं पानं वगैरे काढून तिथंच माझी डिझाईन संपते. वेगळ्या रांगोळी काही मी शिकल्या नाही कधी, फक्त पण टिपक्याच्या मात्र रांगोळी कशाही असल्या किंवा कितीही जरी अवघड असल्या ना तरी मला ते सहज जमतात. कारण की लहानपणी पण मला इतकी रांगोळीची आवड होती ना, की प्रचंड रांगोळीची आवड होती. आणि मी खूप म्हणजे 7-8 वर्षाची असेल किंवा मग अजूनही त्याच्यापेक्षा जेव्हा होते मी दुसरीला वगैरे असेल, तर त्यावेळी जर मी खूप त्रास देत असेल, घरामध्ये सतवत असेल, तर त्यावेळी माझी आई म्हणायची की जाय तू अंगणामध्ये रांगोळी काढ. तर आणि ते रांगोळी काढायचं असताना मग मला इतके वेळ मी रांगोळी काढायची की मला ते समजायचं पण नाही की किती टाईम गेलेला आहे आणि घरातला जो धिंगाणा आहे तो कमी व्हायचा. म्हणजे जवळपास 1 ते 1.5 तास मी रांगोळी काढत बसायची. चुकले टिपके की मोडायची परत काढायची, चुकले टिपके की मोडायची परत काढायची. तर ही माझी लहानपणची सकाळी खूप छान ही अशी आठवण आहे रांगोळी बाबतीतली. तर ही आहे माझी एक 10 ते 10ची रांगोळी टिपक्यांची. अजून ही रांगोळी कोण कोण काढते प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की ठीक आहे आपल्यासोबत कोणीतरी आहे अजून. तर त्यानंतर आता पिलूचे पप्पा आलेच होते आणि त्यांना मी दूध आणायला सांगितलं होतं सकाळी. तर डेली 1 लिटर दूध जे आहे ते आणत असतात ते. त्यानंतर आता हे दूध मला गरम करायला ठेवायचं होतं आणि त्याआधी मला स्वतःला चहा पण ठेवायचा होता. आणि एवढा वेळ दूध गरम होईपर्यंत मी काय वाट बघणार नव्हते. पिलूच्या पप्पांनी चहा सोडलेला आहे, मी चहा सोडलेला नाही आहे. माझ्या पण डोक्यात चाललं आहे की मी आता चहा सोडावा, कारण की कसं होतं माहिती आहे का, चहा वगैरे घेतल्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये पहिल्यांदा साखर जाते, तर सुस्तपणा येणं किंवा मग चेहरा टॅन होणं किंवा मग थकवा येणं किंवा एनर्जीलेस होणं, ह्या गोष्टी साखरेचे खूप असे दुष्परिणाम आहेत. आणि मध्यंतरी मी गावाकडून येताना म्हणजे माझ्या माहेरकडून येताना छान असा गुळाचा जे डब्बा आहे ना तो घेऊन आले होते सुपर मार्केटमधून. आता माझ्या डोक्यात चाललं आहे, कारण आता मला 1-2 दिवसामध्ये माहेरी परत जायचंच आहे आणि तो जो गुळ आहे ना तो इकडे मिळत नाही मी जिथे राहते तिथे. तर येताना माझ्या डोक्यात चाललं आहे की तो भरपूर सारा गुळ घेऊन येईल मी. तर सकाळी फक्त 1 कप चहा गुळाचा घेईल आणि त्यानंतर सायंकाळचा चहा घेणार नाही. असेही माझे काही जास्त चहा होत नाहीत, फक्त 2च चहा होतात, सकाळ आणि सायंकाळी. आणि सायंकाळी जरी मला पिलूच्या पप्पाची कंपनी असेल तरच मी चहा घेते, नाही तर तो पण माझा स्किप होतो. त्यामुळे फार असं चहा घेणं होत नाही. पण सकाळी सकाळी ही जी साखर आहे ना ती पोटात चालली, त्याच्याबद्दल मला काहीतरी करायचं होतं. एक तर मला चहा सोडावा लागेल किंवा मग ते गूळ मला येताना घेऊन यावं लागेल जेव्हा मी माहेरी जाईल त्यानंतर. तर आता चहा वगैरे घेतला, सोबत टोस्ट पण होते, तर टोस्ट पण घेतले आणि त्यानंतर मी आता स्वयंपाकाची तयारी करत होते. तर इथे मी ना बटाटे उकडायला ठेवणार होते आणि काल म्हणजे 1-2 दिवसाखाली ना मी जिरा आलू केला होता आणि तो पिल्लूला एवढा आवडला की मम्मी अजून आहे का असं त्यानं म्हणला. म्हणजे मला ना एकदा हे वडापाव बनवला होता मी, त्याच्यासाठी बटाटे उकडले होते. तर सुरुवातीला मी त्याला सकाळी वडापाव करून दिले आणि 2-3 बटाटे जे उरले होते ते तसंच ठेवले. त्यातल्या त्यात मग मला सायंकाळी पिलूच्या पप्पाचा फोन आला की ते आज जेवायला सायंकाळी येणार नाहीत. मग मी काय केलं, वरण भात लावला आणि जो काही सिंपल जिरा आलू आहे ना तो केला होता. तर त्याला ते खूप आवडला, वरण भात आणि जिरा आलू टेस्टला. तर त्याचमुळं मग त्यानं म्हणलं की मम्मी मला परत एकदाचं बनवून दे. तर त्याचमुळं मग मी म्हटलं चला आज टिफिन होता त्याचा, तर त्याला जिरा आलू आणि साधी चपाती बनवून द्या. त्यासाठी मग मी तिकडे बटाटे उकडायला ठेवले आणि पहिल्यांदा इकडे पीठ मळायला घेतलेलं आहे. तर आता माझं तुम्ही बघू शकता की डब्यामधलं पीठ पण संपलेलं आहे, मला दळून पण आणायचं आहे. तर आता हे सायंकाळची कामं आहेत, त्यामुळं म्हणलं दुपारी दळण वगैरे करता येते. आणि आता मला डब्याला होतं पीठ, त्यामुळं मग मी जे काही पीठ होतं ते चाळून घेतलं आणि आता मला सकाळी चपात्या करायसाठीच ही सगळी माझी तयारी झाली होती. जास्त काही चपात्या नाही, 5-6 चपाती जरी झाले तरी सकाळी खूप होते. कारण पिल्लूला जर समजा 2 टिफिनमध्ये जर मी नाश्ता म्हणजे जर त्याचा ब्रेकफास्ट वेगळा असेल, कधी सँडविच बनवलेला असेल किंवा मग कधी पराठा बनवलेला असेल, तर तो सोडून 1 चपाती फक्त त्याला लागती आणि तो 3 वाजेपर्यंत काही येत नाही. त्यामुळे मला आणि सकाळी पिलूच्या पप्पाच्या 2 चपात्या नावच्या आणि माझ्या नावच्या 1-1.5 चपाती, तर त्याच्यामुळे जास्त काही पीठ मळावं लागत नाही. तर एखादी चपाती असो दुर्डीला म्हणून मी एवढं पीठ चुरत असते, हे डेलीचंच काम आहे. त्यानंतर मग आता तुम्ही बघू शकता की आता इथे मी पीठ मळून घेत आहे आणि असं आहे माझं की कंपल्सरी मी पीठ मळल्याच्यानंतर लगेच चपाती कधीच करत नाही. म्हणजे मळलेलं जे पीठ आहे ते असं थोडं 10 मिनिटासाठी त्याला प्रोसेस होऊ देते, म्हणजे झाकून ठेवते आणि त्यानंतर भाजीची तयारी करून घेते. तर तुम्ही इथे बघू
शकता माझी गोबी पत्तागोबी जी आहे ना ती मी ग्लासनं कट करते. चाकूच्या साह्याने मी खूप कमी वेळा हे करते, पण जेव्हाही मला भाजी बनवायची असेल ना तर ह्या ग्लासच्या साह्याने पत्तागोबी कट करून घ्यायची आणि त्याची इतकी टेस्ट छान लागते ना. पत्तागोबी जर तुम्हाला कट करायची असेल तर तुम्ही ग्लासनं करून बघा एकदा आणि मला परत कमेंट सेक्शनमध्ये येऊन सांगा की चाकूच्या साह्याने पत्तागोबी आपण जर कट केली आणि ही ग्लासच्या साह्याने जर पत्तागोबी कट केली ना तर टेस्ट खूप छान लागते कम्पॅरेटिव्हली. चाकूने जर कट केलेली पत्तागोबी आहे ना ती नाही एवढी मला टेस्टला वाटत. तर जी ग्लासनं आपण कट करतो ना त्याची एक थोडंसं असं गोडसर पण आता भाजीमध्ये उतरतो असं मला वाटतं. म्हणजे माझं पर्सनली असं मत आहे. आता ठीक आहे, तुम्ही जर कधी केलं नसेल तर ही पद्धत नक्कीच वापरून बघा. ग्लासच्या साह्याने पत्तागोबी कट करा आणि कशी भाजी होते हे मला परत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आता इथे माझी भाजीची तयारी चालू होती. मी कढई ठेवली, तिक्या टाकल्या, छान जिरं खमंग भाजू दिलं आणि त्यानंतर बारीक चिरलेला जो कांदा आहे तो कांदा इथे फ्राय व्हायला ठेवून दिला. छान असं अद्रक लसणची पेस्ट पण टाकली आणि आपल्याला चवीपुरतं मीठ, हळद, मिरची जे काही आहे ना ते यामध्ये टाकून घ्यायचं. तसं ना मी पत्तागोबी हिरवी मिरचीची बनवते आणि त्यामध्ये थोडीशी 2 चमचे ना जी चणा डाळ असते ना ती त्याला छान असं म्हणजे 90% शिजवून घेते साईडला आणि ते यामध्ये घालते. त्यानंतर त्याची पण खूप चव चांगली लागते. म्हणजे जी काही चण्याची चव असते ना, हरभऱ्याच्या डाळीची चव ती त्या भाजीमध्ये उतरते. पण असं म्हणजे सकाळी मला तेवढं लक्षातच नाही राहिलं की साईडला चणा डाळ शिजून घ्यायला पाहिजे होती म्हणून. तर मी म्हटलं जाऊ दे, आता तेवढा माझ्याजवळ वेळ पण नव्हता. म्हटलं चला अशीच साधी सिंपल पत्तागोबीची भाजी बनवू, कारण की दुसऱ्या डब्याला बटाट्याची भाजी होतीच ना. मग मी म्हटलं चला आता ही साधीच बनवून टाकूया. नाही तर मग कधी पत्तागोबीच्या भाजीमध्ये मी बेसन पण टाकते, ते पण छान लागते. तर अशा 2-3 पद्धतीच्या मी करते. जर झालंच मला नेक्स्ट कधी याची रेसिपी शेअर करायला तर मी आवर्जून याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर टमाटर टाकून घेतलं, पत्तागोबी पण टाकून घेतली आणि ती लवकर शिजते एकदम बारीक चिरलेली असल्यामुळे. आता ती शिजल्यानंतर मी खाली उतरून ठेवले थंड होण्यासाठी. तोपर्यंत इकडे माझे बटाटे छान असे शिजून झाले होते. म्हणजे मला जसे पाहिजे ना तसे शिजून झाले होते. आणि कसं असते पराठ्याला किंवा मग भाजीसाठी जेव्हा आपण जिरा आलू बनवतो ना त्यावेळी ना असे छान बटाटे जे आहेत ते शिजले पाहिजेत. पण जेव्हा आपण बटाट्याची रस्साभाजी बनवतो ना त्याला थोडंसं असं कमी शिजले पाहिजेत, कारण की परत आपण फोडणीमध्ये ते शिजवणार असतो. त्याचमुळे आता मी बटाट्याचे जे गरम होते खूप तसेच चटके हाताला बसत होते, पण मी सोलून घेतलं कारण की आता वेळ नव्हता. 8 वाजता त्याला निघावंच लागते आणि 2 डबे पॅक करणं, परत पाणी बॉटल भरणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायचं असतं. आणि त्यातही पिल्लूला म्हणजे सकाळी आता लहान लेकरं प्रत्येकांचाच हा प्रॉब्लेम आहे की आवाज दिल्यानंतर काही लगेच ते उठणार नाहीत. हा उठतो नाही उठतो असंच चालते लेकरांचं. तर तेही त्यालाही उठवण्याची जिम्मेदारी आपल्याजवळ खूप मोठा टास्क असतो की लेकरं लवकर उठणं, आंघोळ करून लवकर तयार होणं हा सगळ्यांच मम्मी पप्पांसाठी मोठा असणारा टास्क आहे. त्यानंतर आता काही नाही भाजीमध्ये टाकायचं, फक्त तेल टाकायचं, जिरं मोहरीची फोडणी द्यायची आणि जो बटाटा आहे ना तो यामध्ये फ्राय करून घ्यायचा आणि लाल मिरची वगैरे टाकायची, हळद मीठ टाकायचं, फक्त एवढं सफिशियंट आहे आणि एवढंच करायचं. आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची. आता बटाट्याचा एक प्रॉब्लेम असा आहे की ते ओरिजिनली स्वतः थोडंसं गोडपणा असतो त्यामध्ये, त्यामुळे मला मिरची परत ॲड करावी लागली, कारण की पिल्लू एकदमही सपक असं काही खात नाही. त्यामुळे मला मिरची वरून टाकली. मी भाजी इथं तयार झाली होती, पत्तागोबीची झालती, बटाट्याची झालती, चपात्या पण मी करून घेतल्यात. त्यानंतर आता हे जे डबे आहेत ना मी ते भरायला घेतले. पहिल्यांदा 2 डब्यांमध्ये चपाती टाकून घेतली आणि एका डब्यामध्ये मी ना पत्तागोबीची भाजी टाकली आणि दुसऱ्या डब्यामध्ये मला तो जिरा आलू जो मी बनवलेला आहे आणि जो की पिलूला प्रचंड आवडला आहे तो या डब्यामध्ये मला भरायचा होता. त्यानंतर मी भाज्या कम्प्लिटली म्हणजे चपातीची जी आहे ना अशी गरम चपाती कधीच डब्यामध्ये भरत नाही. त्याची जी वाफ आहे ना ती निघू देते, चपाती थोडी थंड रूम टेम्परेचरला येऊ देते आणि मगच डब्यात भरते. आणि त्यानंतर पत्तागोबीची भाजी पण थंड झाली होती आणि बटाट्याची पण मी भाजी थंड व्हायला ठेवली होती आणि त्यानंतरच मी या डब्यांमध्ये भरते. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण गरम डब्यांमध्ये भाजी भरतो ना किंवा मग चपाती भरतो तर ते असं घाम आल्यासारखं होते आणि टोटली चव बदलते आणि चपाती तर अशी फुलल्यासारखी होते. त्याचमुळं जे आहे ते मी असं करत नाही, नॉर्मल टेम्परेचरवर सगळं येऊ देते, थंड होऊ देते आणि मगच मी हे असे टिफिन पॅक करते. आणि त्यानंतर ही जी पाण्याची बॉटल आहे ती पण मी भरली आणि आता पिल्लूचं जे डब्याची म्हणजे माझी जिम्मेदारी होती ना ते इथे संपलेली आहे. तोपर्यंत पिल्लूच्या पप्पानी बरं का, म्हणजे त्यांचंच काम आहे हे, पिल्लूच्या पप्पाच पिल्लूला तयार करतात. खरंच खूप थँक्स म्हणावं लागेल मला त्यांना, कारण की डेली ही जिम्मेदारी मला नसते. त्यांनीच आवर्जून पिल्लूला तयार वगैरे करतात, आंघोळ वगैरे घालतात. तर त्यामुळे आता पिल्लू इथे सगळं तयार झाला होता, पण असं झालं होतं की त्याच्या अंगात थोडासा ताप होता आणि सर्दी पण होती. आता मी त्याला घरी ठेवलं असतं, पण आता एक्झाम जवळ येणार आहेत त्याच्यामुळे जो सिलेबस आहे, पोर्शन जो आहे
आहे त्याचा शिकवण्याचा तो चालू आहे. मग मी म्हटलं घरी जर लेकरं राहिले तर एक तर ते झोपणार पण नाही, आराम पण करणार नाही आणि त्यात त्याची बुद्धी नको त्या ठिकाणी म्हणजे खेळतच राहील तो दिवसभर. म्हणून मी म्हटलं औषधं घे आणि मग शाळेत जा. त्यामुळे जी काही सगळी औषधं होते म्हणजे काही तापीचं औषध होतं मी टाकलं, अँटीबायोटिक होतं ते पण टाकलं आणि जे कफ सिरप त्याला दिलं होतं ते पण मी टाकत होते. इथं 5-5 ml सगळी औषधं होती. फक्त जे तापीचा डोस होता ना तो त्याला 7 ml होता ते दिला आणि त्यानंतर आता मला त्याला शाळेत पाठवायचं होतं. आता सगळी तयारी आहे त्याची झाली होती. तो निघाला होता आणि एक वेळा नसते असं 10 वेळा बाय मम्मी असते, कारण त्याला खूपच मोठं मी काम करायला चाललो असं फील होतं ते असते. त्याचमुळं तर आता हे असं आहे माझं, म्हणजे आजचं रुटीन माझं हे असं होतं आणि मी हेच रुटीन जे आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.